नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दर्शन मोरे. मित्रांनो, रब्बी ई पीक पाहणी 2024 सुरू झालेली आहे. मित्रांनो, ही ई पीक पाहणी घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकतात. तर ई पीक पाहणी कशी करायची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स या चॅनलवरती येत असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ येथे सुरू करूया. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो ते सर्च करायचं आहे पीक पाहणी. पीक पाहणी सर्च केल्यानंतर मित्रांनो असं तुमच्यासमोर एक ॲप येईल, ई पीक पाहणी DCS रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र. अशा प्रकारे हे ॲप येईल. ते ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासमोर एक असं पेज येईल. तुम्हाला या असं स्क्रोल डाऊन करायचं आहे. 3 वेळा स्क्रोल डाऊन केल्यानंतर येथे महसूल विभाग निवडा. यामध्ये तुम्ही तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा किंवा महसूल विभाग निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे जायचं आहे. त्याचनंतर मित्रांनो अशा प्रकारे एक ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला असं प्रकारचं दिसेल. येथे तुम्ही शेतकरी म्हणून लॉग इन करा या बटनावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. शेतकरी म्हणून लॉग इन करा ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही तुमचा नंबर आहे मोबाईल नंबर, तो मोबाईल नंबर येथे तुम्हाला इंटर करायचा आहे. इंटर केल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकतात खातेदाराचे नाव निवडा. अशा प्रकारे तुमच्या खातेदाराचं जे काही नाव आहे, जो काही खातेदार आहे तो खातेदार तुम्ही येथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो जो काही 4 अंकी सांकेताक क्रमांक आहे तो माहीत नसेल तर सांकेताक विसराल या बटनावरती क्लिक केल्यानंतर सांकेताक क्रमांक तुमच्यासमोर शो होईल. तर मित्रांनो शो झाल्यानंतर तुम्ही सांकेताक क्रमांक टाकून पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता जो काही खातेदार आहे तो खातेदार येथे आपल्यासमोर अशा प्रकारे आलेला आहे. तर मित्रांनो येथे तुम्हाला क्लिक करायचं पीक माहिती नोंदवा. तर मित्रांनो सर्वात पहिले अशा प्रकारे माहिती आल्यानंतर खाते क्रमांक निवडा. तर तुम्हाला येथे तुमचं खाते क्रमांक निवडून घ्या. त्यानंतर गट क्रमांक निवडा. त्यानंतर तुमचं जमिनीचं क्षेत्र ॲटोमॅटिक दिसलं जाईल. तर मित्रांनो इथे हंगाम निवडायचा आहे. हंगाममध्ये आपण रब्बी निवडून घ्यायची आहे. त्यानंतर पिकाचा वर्ग. जर मित्रांनो तुमच्या एका शेतात तुम्ही 2 पिकं घेत असाल तर तुम्ही बहुपीक निवडा. जर एकच पीक घेत असेल तर एक पीक निवडा. त्यानंतर एक पीक निवडल्यानंतर पिकाचा वर्ग निवडा. तुम्ही फळबाग लावतात का पीक लावतात? पीक लावत असेल तर पीक करा. त्यानंतर मित्रांनो पिकाची माहिती नोंदवा. म्हणजे पीक तुमची कोणतं पीक घेत आहे, मका आहे, गहू आहे, बाजरी आहे, सोयाबीन आहे, उडीद आहे, कापूस आहे, कांदा आहे, हरभरा आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे काही पीक आहे ते इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र तुम्ही येथे टाकायचं आहे. जर तुम्हाला पूर्ण क्षेत्र करायचं असेल तर पूर्ण क्षेत्र भरा. येथे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं पूर्ण क्षेत्र ॲटोमॅटिक येथे सर्च होईल. त्यानंतर तुम्ही तुमचं जे काही सिंचनाचे साधन असेल, विहीर असो, बोर असो किंवा बंधारा असो, अशा प्रकारचं काही तुमचं साधन आहे ते तुम्ही येथे निवडून घ्यायचं. जसे की मी विहीर निवडत आहे. तर तुम्ही येथे आता जे काही कांदे तुम्ही निवडलेले आहे, तुम्ही कोणतं पण पीक निवडलेलं आहे ते तुम्ही येथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्याची तारीख सिलेक्ट करायची आहे. तर इथे आपण प्रवाही सिंचनाचे साधन पण विचारलेलं आहे. सिंचनाचे साधन तुम्ही येथे क्लिक करायचं आहे. जसे की प्रवाही सिंचन आपण वापरतो तर प्रवाही सिंचन करायचं आहे. नंतर लागवडीची दिनांक, कांदा केव्हा लावलेला आहे हे तुम्ही एकदा व्यवस्थितपणे येथे माहिती टाकायची आहे. नंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर तुमच्यासमोर थोडा सर्व्हरला टाईम होईल. त्यानंतर लोकेशन टर्न ऑन करून द्यायचं आहे. मोबाईलचं लोकेशन ऑन करायचं आहे आणि तुमच्या शेतात तुम्हाला जावे लागेल. तर मित्रांनो लोडिंगला थोडा वेळ लागू शकतो. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे पेज येईल तुमच्यासमोर. अशा प्रकारे निवडलेल्या सर्व क्रमांकापासून कमीत अंतरावर राहा. म्हणजे तुम्ही जो काही तुमचा गट आहे त्या गटामध्ये तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे हिरवा कलरचं ऑप्शन यायला पाहिजे. त्यानंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे काही तुम्ही कांदा पीक निवडलेला आहे त्या कांदा पिकाचा तुम्हाला येथे फोटो घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता जे काही तुमचं पीक आहे त्या पिकाचा अशा प्रकारे एक फोटो घेऊन घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो अपलोड करायचं आहे. नंतर परत एकदा तुम्हाला एक पिकाचा फोटो घ्यायचा आहे मित्रांनो. जे काही तुमचं पीक आहे त्या पिकाचा एकदा व्यवस्थितपणे झूम वगैरे करून अशा प्रकारे फोटो एकदा क्लिक करायचा आहे. नंतर अपलोड करून द्यायचा आहे.
नंतर पुढे या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर बघू शकतात अशा प्रकारे पूर्ण माहिती आलेली आहे. आपण लागवड केव्हा केलेली आहे, सर्व माहिती, कोणता हंगाम आहे, क्षेत्र किती आहे, पिकं कोणती आहे, सर्व माहिती आणि तुमचे जो काही 2 फोटो आहे ते फोटो पण आलेले आहे. नंतर मित्रांनो खाली वरील पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करतो या बटनावरती तुम्ही टिक मार्क करायचे आहे. नंतर पुढे जा या ऑप्शनवरती एकदा क्लिक करायचं आहे. पुढे जा या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे. म्हणजे ही पीक पाहणी झालेली आहे. ती बघण्यासाठी पिकाची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक करा. तर बघू शकतात मित्रांनो अशा प्रकारे तुमचं जी काही पीक पाहणी आहे ती झालेली आहे. आणि तुम्हाला हे कन्फर्म करण्यासाठी गावाचे खातेदाराची पीक पाहणी पहा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील जे काही सदस्य असतील त्यांची पीक पाहणी झाली की नाही संपूर्ण माहिती इथे दिसेल. तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे. आणि हिरव्या रंगाचं पट्टी येईल तुमच्यासमोर, तुम्ही बघू शकतात. आणि त्या डोळ्याचं ऑप्शन दिलेलं आहे, ते ऑप्शन दाबून तुमची पीक पाहणी झालेली आहे की नाही संपूर्ण माहिती तुम्ही इथून बघू शकतात. तर इथे बघू शकतात मित्रांनो आपली पीक पाहणी झालेली आहे. खालची खरीपची आणि आता रब्बीची दोन्ही पीक पाहण्या झालेल्या आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे ही पीक पाहणी आपल्याला आपण मोबाईलमधून करायची आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. आणि इतरांना ही माहिती पोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.